कुवत आपल्याकडे असली पाहिजे, जी करण्यासाठी इंटरेस्ट आपल्याला असला पाहिजे, आणि ही गोष्ट अशीही असली पाहिजे की ज्याची समाजाला गरज असली पाहिजे. या 3 गोष्टी जर एकाच वेळी सुटल्या तर मग ते करण्यात मजा आहे. फक्त आम्हाला आवडते म्हणून आम्ही करत राहिलो तर कदाचित समाजात त्याची गरज नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. फक्त आम्हाला आवडते पण तो आमच्यात क्षमताच नाही तर आम्ही ती करू शकणार नाही, कितीही आवड असते. आणि समाजाला खूप एखाद्या गोष्टीची गरज आहे, पण त्याची ना तर आमच्याकडे क्षमता आहे ना तर आम्हाला त्यात इंटरेस्ट आहे, त्याही गोष्टीचा काही उपयोग नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमची आवड, आमची क्षमता आणि समाजाची गरज या तिन्हीचा बरोबर समन्वय साधावा लागेल. अशी कुठली गोष्ट आहे. तर मी समाजापासून सुरुवात करतो आणि आपल्याकडे येतो. समाजाचा एक जो प्रश्न आहे तो खूप भीषण आहे आणि तो म्हणजे समाज एका नव्या शिक्षण व्यवस्थेच्या शोधात आहे. पारंपरिक शिक्षण संस्था समाजाची ही गरज भागवू शकत नाही. पारंपरिक शिक्षण व्यवस्था जी आहे त्याच्यावर खूप टीका करणाऱ्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मी सहभागी झालो. तिथे टीका काय होते की ही व्यवस्था आता परीक्षा केंद्रित झाली आहे, ही व्यवस्था पुस्तक केंद्रीय आहे, ही व्यवस्था शिक्षक केंद्रीय आहे, ही व्यवस्था आशय केंद्रीय आहे. पण काय असायला पाहिजे याच्याबद्दल फारसं कोणी सांगत नाही. सगळेजण एक वाक्य विचारतात की शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल झाला. अरे पण आमूलाग्र बदल म्हणजे काय हे कोणीच सांगत. सगळेजण आमूलाग्र बदल झाला पाहिजे, मोठे हेडलाईन असतं पेपरला, पण म्हणजे काय हे कोणी सांगू शकत. पारंपरिक शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक दोष त्या परिसरामध्ये सांगितले जातात. एक दोष असं सांगितलं जातं की शाळा त्या मुलाला जेवढं काही देते त्याच्यापेक्षा जास्त त्याच्याकडून काढून घेते. त्याच्या अनेक गुणवत्ता ज्या असतात त्यांचा विकास होण्याच्या ऐवजी तो मुलगा भकासून बाहेर पडतो. खूप पिसा असलेला सुंदर पक्षी आतमध्ये जावा आणि त्याचे एक एक पीस एकेका वर्षी 5वी 6वी 7वी काढून घ्यावं आणि पिसं नसलेला पिसं झडलेला एक पक्षी बाहेर यावा, तशी मुलांची परिस्थिती होती. एकदा अशीच आपली एका TLC लेवलची मिटिंग होती, त्याच्यामध्ये मी खेळ घेतला आणि तो रंगत गेला. 2 तास आले आणि माझी जायची वेळ आली तर तो खेळ संपेना. आणि तो असा होता की मी असा एक प्रश्न विचारला होता आणि आपले सगळे TLC त्याच्यात आयडिया काढत होते की शाळा आणि तुरुंग यांच्यात साम्य काय, आणि शाळा आणि तुरुंग यांच्यात साम्य काय असं म्हणता म्हणता इतके सिमिलॅरिटीज लोकांनी दाखवले. म्हणजे दोन्हीमध्ये गणवेश असतो इथून सुरुवात झाली चर्चेला आणि मग काही त्याला अंतर आला. पण त्या मुलामध्ये काय चांगलं आहे हे सांगण्यापेक्षा ती शिक्षण व्यवस्था त्याच्यात काय नाही हे सांगण्यात धन्यता आहे. असा एक दोष सांगितला जातो. तिसरी गोष्ट सांगितली जाते की ती शिक्षण व्यवस्था मुलांमध्ये तुलना करते आणि ज्यांच्यामध्ये खरं तुलनाच होऊ शकत नाही अशांचा तुलना करण्याचा खेळ होतो. आम्ही हल्ली MKCSची ऍक्टिव्हिटी सौदी अरेबियामध्ये मोठ्या प्रमाणात चालवतो. तर सौदी अरेबियामध्ये एक प्रोफेसर जे स्टॅनफोर्डचे PhD आहे, त्यांच्याशी मी ज्यावेळेला शिक्षणाविषयी चर्चा करत होतो त्यावेळी ते मला असं म्हणाले की तुम्हाला माहिती आहे का आमच्या देशामध्ये एक म्हण आहे की नवीन मूल जन्माला आलं की अल्ला येतो आणि त्याच्या कानामध्ये सांगतो की यू आर स्पेशल, यू आर स्पेशल, यू आर स्पेशल, यू आर युनिक, यू आर युनिक, यू आर युनिक. मी ज्यावेळेला विचार केला त्यावेळी मला असं लक्षात आलं की त्या मुलांच्या कानात ते जरूर सांगावं, पण खरं म्हणजे ही गोष्ट त्यांच्या पालकांच्या आणि त्यांच्या शिक्षकांच्या कानात खरं सांगितली पाहिजे. तितकं युनिक आहे. त्याच्यामुळे त्यांची तुलना होते, हा दोष आहे. दुसरा एक दोष काय आहे की नवीन जे जग बदलत आहे, फास्ट बदलत आहे, त्या बदलणाऱ्या जगासाठी तुम्ही मुलांना तयार करत नाही. ऍडॅप्टेबल, सतत बदल झाला तर त्याला रिस्पॉन्स कसा द्यायचा, रिॲक्ट नाही करायचा, रिस्पॉन्स द्यायचा. बदल तर होत राहणार, मग बदलाला सामोरं कसं जायचं. आता हे शाळा शिकू शकत नाही कारण शाळाच बदलत नाही स्वतः. समाजामध्ये सर्वात फास्ट कोण बदलतं मार्केट आणि सर्वात शेवटी कोण बदलतं हे शाळा.
मग ते बदल झाल्यावर त्याला रिस्पॉन्स कसा द्यायचा हे कसं शिकू शकतात, अशी एक टीका आहे. अजून एक टीका अशी आहे की आता सतत नवीन गोष्टी केल्याशिवाय तरुणोपायांनी पण नवीन गोष्टी करायला आम्ही मुलांना शिकवू शकत नाही. पुढचा एक आक्षेप असा आहे की आता सगळं सहकार्याचं जग आलेलं आहे आणि एकमेकांमध्ये सहकार्य करून कोलॅबरेशन करून कसं जगावं आणि पुढे जावं हे आम्हाला शाळेमध्ये शिकता येत नाही. अजून एक आक्षेप असा आहे की ज्या गोष्टी या प्रचंड संख्येने असलेल्या तरुणांना अजिबात करायच्या नाहीये त्या करण्यामध्ये त्यांना बिझी केलं जातं. असे मोठमोठे इंटरनॅशनल सर्व्हेज आहेत की ज्याच्यामध्ये मुलांनी स्पष्ट म्हटलं की आम्हाला हे काही करायचं नाही, आम्हाला याच्यात काही इंटरेस्ट नाही, पण तरीही त्यांना ते करायला भाग पाडलं जातं आणि मग त्याच्यामुळे त्यांची प्रचंड क्रिएटिव्ह एनर्जी ही टॅपच होत नाही आणि मानव जातीला तिचं वरदान मिळतच नाही. पिसं झळत झळत शेवटी बिनपिसाचे पक्षी तिथून बाहेर पडतात आणि त्यांना आपण बेरोजगार युवक असं म्हणतो, सुशिक्षित बेरोजगार. खरे ते बेरोजगार नसतात, खरे ते अनएम्प्लॉयबल असतात. अनएम्प्लॉयबल करून टाकतो आपण त्यांना, अशी एक टीका आहे. अशी कितीतरी टीका सध्याच्या शिक्षण व्यवस्थेविषयी आहे. मी असा विचार केला की अशी जरी शिक्षण व्यवस्था असेल आणि आम्ही जर शिक्षणाच्या व्यवसायात असू तर आम्ही 10 वर्षासाठी म्हणजे ह्या दुसऱ्या दशकासाठी आम्ही असा संकल्प करू शकतो का की आम्ही एका साईडने आमचा बिझनेस वाढवत घेऊन जगाला दाखवू की आम्ही बिझनेसमध्ये अतिशय यशस्वी आहोत आणि ते करत असताना आम्ही नवी आगळी वेगळी जास्त अर्थपूर्ण अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था सुद्धा निर्माण करून टाकू. ही संबंध सिस्टीम रचत असताना माझ्या मनात जे बेसिक फिलॉसॉफी जी होती ती ही आहे. असं आम्ही करू शकू का असा प्रश्न नॅचरली कोणाच्याही पुढे येऊ शकतो. हे करण्याची क्षमता आमच्यात आहे का, तर ती कशी आहे त्याच्या संबंधी आज थोडंसं बोलणार. आता ही जर आम्हाला करायची असेल अशा प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेचा आम्हाला शोध लावायचा असेल कारण आम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात आहोत. आम्हाला फक्तच पैसे कमवायचे असतील तर जगात अनेक क्षेत्र आहेत, तिथे जाऊन आम्ही पैसे कमवू शकतो. पण आम्ही शिक्षण क्षेत्रात आहोत म्हणून आम्ही तिथे काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आम्हीच का करून दाखवलं पाहिजे. कोणी विचारू शकेल मला की सर तुम्ही हे कशाला आमच्या मागे आम्हीच कशाला, तुम्हाला कोणी भेटलं नाही, तर त्याचंही उत्तर मला दिलं पाहिजे. MSCRT अभियान सुरू झालेलं आता 10 वर्ष पूर्ण झाली. हे 10वं वर्ष चालू आहे. म्हणता म्हणता ते पूर्ण होईल. 10 वर्षामध्ये तुम्ही सगळेजण या अभियानामध्ये सहभागी झालात. या अभियानामध्ये सहभागी झाल्यानंतर 10 वर्षामध्ये 50 लक्ष मुलं तुमच्या हाताखाली गेली. तुम्हाला खूप काही अनुभव आले. शिक्षण प्रक्रिया काय असते त्याचे अनुभव तुमच्याकडे आले. तुम्ही त्याची थिअरी लिहिली नसेल, तुम्ही त्याच्यावर रिसर्च पेपर लिहिले नसतील, तुम्ही त्याच्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये गेला नसाल, हे मी समजू शकतो. पण तुमचा इतका मोठा अनुभव 50 लक्ष मुलांना 8 वर्षांनी हँडल करण्याचा क्वचित कोणाकडे असेल. त्याच्यामुळे तुमचं त्याच्यातली जी क्षमता आहे त्यासंबंधी काही एक गोष्ट घडलेली आहे. मग इतके अनुभवी असे लोक, त्यांची संख्या किती तर 25,000 असं जगात कोणी नाहीच आहे सध्या की ज्यांनी 25,000 लोक एकत्र काम करत आहेत आणि तिथे IT चा उपयोग करून शिक्षणाची काहीतरी रचना शोधण्याचा प्रयत्न करतात. असं जगात कोणी नाही. मग एवढे जर लोक असतील आणि आम्ही जर आता दुसऱ्या दशकात पदार्पण करणार असू तर आम्हाला फक्त मागील पानावर पुढील पानावर जायचं नाही. आम्हाला नवीन काहीतरी करून दाखवायचं. कारण आमचं जीवन जे आहे ते आम्हाला अर्थपूर्ण बनवायचं. आम्ही हा बिझनेस का करतो हा प्रश्न कधीतरी आमच्या मनाला भिडणार आहे. त्याचं उत्तर पण शोधलं पाहिजे. मग आपण विचार करायला पाहिजे की काय बाबा हे नवीन शिक्षण प्रकरण काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. कारण आता आम्ही याच्यातले व्यवसाय करतो. जसं एखाद्या डॉक्टरला त्याच्या क्षेत्रामध्ये पूर्णपणे समजून घ्यावं लागतं तसं आम्ही कधीतरी आता सिरियसली शिक्षण म्हणजे काय आणि शिक्षण प्रक्रिया म्हणजे काय हे समजून घेतलं पाहिजे. नाहीतर आम्हाला या क्षेत्रामध्ये फारसं यश मिळणार नाही, आनंद तर मुळीच होणार नाही आणि स्वतःचं अस्तित्व काय याचा शोध लागणार नाही. म्हणून आपण पहिल्यांदा ते समजून घेऊया